गुड मॉर्निंग गर्ल्स. प्रकरण दुसरे त्यामधला 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. यामध्ये पहिला मुद्दा आहे वसाहतवादी इतिहास लेखन. भारताचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे इंग्रजांच्या काळामध्ये, त्यात ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारक यांचा अंतर्भाव होतो. पण भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये दिसून येत आहे, स्पष्टपणे उमटलेलं आहे. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी हा इतिहास लेखनाचा वापर त्यावेळेला केलेला आहे आणि हे 1922 ते 1937 या दरम्यान प्रसिद्ध केलेल्या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड आहेत. या खंडांमधून वसाहतवादी इतिहास लेखनाची ठळक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतात. त्यानंतरचा मुद्दा आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. त्यावेळेला युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेलं होतं आणि मग त्यांच्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दलचं कुतूहल आणि त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी केलेलं लेखन जे आहे त्याला प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हणतात. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्य यांचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती असा एक अंदाज, अशी एक कल्पना त्यावेळेला केली गेलेली आहे. इसवी सनाच्या 1784 मध्ये सर विल्यम जॉन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्या सोसायटीच्या द्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय, इतिहास यांच्या अभ्यासाला चालना दिलेली आहे. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा या जर्मन अभ्यासकांचा प्रामुख्याने उल्लेख आपण केलाच पाहिजे. हा जर्मन अभ्यासक फ्रेडरिक मॅक्स म्युलर, त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अति प्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता, खूप आवड त्याला या संस्कृत साहित्याची होती. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. तसंच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड त्याने संपादित केलेले आहे. त्याने ऋग्वेदाचं संकलन केलेलं आहे. त्याचे 6 खंड त्याने ऋग्वेदाचं संकलन करून 6 खंडामध्ये या ऋग्वेदाचं जर्मन भाषेत त्याने अनुवाद केलेला आहे. अलीकडच्या काळात प्राच्यवादी विचारवंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हित संबंध प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सईद या विद्वानाने केलेलं आहे. पुढे मुद्दा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसून येतो. प्राचीन वैभवाचा अभिमान, भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान, प्राचीन वैभवाचा अभिमान बाळगणारी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास
विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारतीय पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विशेष विरोध केलाय. कारण त्या इतिहासकारांनी जी मांडणी इतिहासाची केली होती ती भारताची मांडणी नव्हती. त्यांनी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे, तो स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे करत असताना वेळ प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर इत्यादी ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आपल्याला उदाहरणादाखल देता येतात. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे आपल्या सर्वांच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत, परिचित आहेत. आपण इतिहास लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केलेले आहे राजवाडे. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी नव्हे, सत्तांतरांसाठी केलेली कट कारस्थाने नव्हे, केवळ युद्धे नव्हे, या सगळ्यांच्या हकीकत तीही नव्हे, तर असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग त्यावेळेला झालेला आहे. यामध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा स्वातंत्र्य समर 1857चं जे युद्ध झालं त्या युद्धाचं वर्णन या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू झालं, त्यामुळे प्रादेशिक इतिहास लेखन काय आहे तेही लिहिण्याला चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये इतिहास लेखन कसं झालंय, एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात करायला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली आणि त्या दृष्टीने त्या काळातील इतिहास लेखन प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. या इतिहास लेखनाचे 3 नवीन विचार प्रवाह या ठिकाणी आढळतात. त्यामध्ये पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, दुसरा आहे वंचितांचा म्हणजे सर ऑर्टन्स इतिहास आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. हे तीनही मुद्दे आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.